हाय एव्हरीवन, आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे महाराष्ट्राची पारंपरिक आणि अतिशय चविष्ट गोड अशी पुरणपोळी। मऊ गोड आणि तुपाने भरलेली ही रेसिपी प्रत्येकाचं मन जिंकेल। तुम्हालाही घरी परफेक्ट पुरणपोळी बनवायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग सुरू करूया। सगळ्यात आधी कुकर घेऊया। कुकरमध्ये 1.5 वाटी मी चना डाळ घेतली आहे। तिला धुवून घ्यायची चांगली 2-3 पाण्यात। आता हिला शिजवायची आपल्याला। मी 1.5 ग्लास पाणी टाकले 2 वाटी डाळला। 3 ते 4 शिट्टी घेऊन घ्यायची आपल्याला, शिजवून घ्यायची डाळ चांगल्या प्रकारे। डाळ आपली शिजवून थंड झाली आहे। त्यात मी आता गूळ घातलाय 2 वाटी। मिक्स करून घेऊयात। हे आता मी मिक्सर मध्ये काढून घेणार आहे, ग्राइंड करून घेणार आहे। त्यानंतर आपल्याला याला पॅन मध्ये थोडं गरम करून घ्यायचंय, ड्राय होईपर्यंत मिक्स करत राहायचंय चांगलं, खाली चिपकू नाही द्यायचंय। बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे आपल्याला हे ड्राय करून घ्यायचंय। रेडी आहे आता हे आपल्यासाठी पुरणपोळी बनवायला। आपण याला गाळणीमध्ये गाळून घेऊया। तुमच्याकडे पुरणाची गाळणी असेल तर तुम्ही त्यात करू शकता। माझ्याकडे स्टीलची होती, मी त्यात केले, खूप छान झाले त्यात पण। आता आपण याला सगळं व्यवस्थित काढून घेऊया। त्यात मी आता इलायची पावडर ॲड करणार आहे 1 टेबलस्पून जेवढं। इलायची पूडने पुरणपोळीला एक वेगळाच सुगंध येतो, त्यामुळे मी त्याच्यात इलायची पूड टाकली आहे। खूप छान स्वाद येतो असा। मिक्स करून घेऊया चांगल्या प्रकारे। बघू शकता तुम्ही किती छान प्रकारे आपलं पुरण रेडी झालंय। आता थोडं हाताने गोळा करून घेऊया चांगल्या प्रकारे आणि मग त्याला कव्हर करून ठेवून देऊया थोड्या वेळासाठी। आता मी पीठ घेतलंय, त्यात मी 3 वाट्या पीठ घेतलंय। 1 वाटी मैदा घेतलाय, 3 वाटी गव्हाचे घेतलंय, त्यात थोडं मीठ घातलंय। आता याला पाणी टाकून चांगलं मळून घ्यायचं आपल्याला पीठ। मळून झालेलं आहे। आपण आता याला कव्हर करून ठेवायचे 5 मिनिटासाठी। आता आपण पुरणपोळी बनवूया। बघू शकता तुम्ही, हलक्या हाताने लाटून घेऊया। तव्याला तूप लावून घेऊया आधी, मग आपल्याला पुरणपोळी टाकायची। चांगल्या प्रकारे तिला शेकून घेऊया। बघू शकता तुम्ही, अजिबात फाटत नाही पुरणपोळी, खूप छान अशी फुलते पण। बघू शकता तुम्ही।
आजची पुरणपोळीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत. धन्यवाद.